Namaskar. Standard 8. Our today's topic is division of polynomials. And in division of polynomials, today we are going to see division of polynomial by binomial. म्हणजे काय की आपल्याला हे पॉलिनॉमियल म्हणजे दोनपेक्षा मोठे नंबर 1चं एक्झाम्पल पाहिजे, जास्त टर्म असलेले आणि दोन टर्म ज्यामध्ये दोन टर्म आहेत म्हणजे याला बायनॉमियल म्हणतात. बायनॉमियलने डिवाइड करायचं. एक एक्झाम्पल पाहिल्यानंतर लक्षात येईल आता आपल्याला यामधला लास्ट टॉपिक आहे हा, या चॅप्टरमधला तो पाहायचा आहे. डिव्हिजन म्हणजे आपल्याला काय करायचं, डिव्हिजनचं साइन करायचं. ओके, जे तुम्हाला माहिती आहे. ओके, आता डिव्हिजनच्या साईनमध्ये इनसाइड पहिलं जे असतं ते इनसाइड लिहितो. म्हणजेच काय होणार, इथे काय येणार व्यवस्थित पहा, वाय स्क्वेअर प्लस 10y प्लस 24 हे इनसाइड येणार. आणि या बाहेर काय येणार डिव्हिजन साईनच्या y प्लस 4. ओके, आता आपल्याला याला डिवाइड करायचं आहे. आता काय करायचं, सर्वात अगोदर जे ने डिवाइड करायचं आहे त्याच्या सुरुवातीला काय y आणि इथे इनसाइडमध्ये पहिल्यांदा काय वाय स्क्वेअर आहे. मग ते लक्षात ठेवायचं. म्हणजे पहा मी इथे दाखवतो, y प्लस 4ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला वाय स्क्वेअर ही एक टर्म त्यामध्ये येणार आहे, हा विचार करायचा. पहा मी काय सांगतोय ते, वाय प्लस 4 हे बाहेर आहे, त्याला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर यामधली पहिली जी टर्म आहे वाय स्क्वेअर ती येणार आहे. सिंपल आहे. तुम्ही काय म्हणाल, वाय ने मल्टिप्लाय केल्यावर वाय इंटू वाय या ठिकाणी वाय स्क्वेअर आणि वाय इंटू 4 प्लस 4y अशी टर्म येईल की नाही, येऊ द्या, जी येईल ती प्लस काय असू द्या. पहिलं पाहिजे कॉन्सन्ट्रेशन कशावर, फर्स्टवर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी वाय स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी वाय, तर हे दोन्ही पण जे आहेत ते आपल्याला मल्टिप्लाय करून यायला पाहिजे. म्हणजे वायला वायने मल्टिप्लाय केल्यावर वाय स्क्वेअर येणार आहे, म्हणून वायने मल्टिप्लाय केलं. फक्त वायला करून चालेल का, नाही, कारण 4 पण आहे की नाही त्यासोबत आहे, म्हणून मी वायने वायला मल्टिप्लाय केलं, वाय स्क्वेअर आलं, वायने 4ला केलं, 4y आलं. आता या ठिकाणी कसं लिहायचं ते पहा. या ठिकाणी आपण मल्टिप्लाय कशाने केलंय, वायने, म्हणून इथे लिहायचं वायने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळालं आपल्याला, वाय स्क्वेअरच्या टर्म खाली प्लस 4y. वायची टर्म कोणती लगेच आहे ना, मग या खाली लगेच 4y. ठीक आहे, हे झालं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची का या ठिकाणी सबट्रॅक्ट करायचं असतं म्हणजे मायनस. मग हे वाय स्क्वेअर प्लस होतं ते मायनस होईल आणि 4y प्लस आहे ते सुद्धा मायनस होईल. आणि इच अँड एव्हरी टाइम प्रत्येक वेळेस पहिलं जे काय असेल ते कटच होतं, कारण ते सेम साईन आहे, ऑपोजिट साईन आहे आणि वाय स्क्वेअर हे कटच होणार. प्रत्येक वेळेस पहिल्यांदा जे असेल सुरुवातीला इथे ते कटच होणार. त्यामुळे मी हे वाय स्क्वेअरचं कट करतोय. आता नीट लक्ष द्या, हे कट झालं. आता राहिलं काय, 10y मायनस 4y, इट इज 6y प्लस 24. ठीक आहे, आता पुन्हा विचार पहिल्याचा करायचा. म्हणजे या ठिकाणी y, या ठिकाणी 6y. ओके, मग मी काय करणार, आपल्याला y प्लस 4 आहे, याला मी कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 6y ही एक टर्म येणार आहे हे पाहायचं. तुम्ही म्हणाल सर किती सोपं आहे, या वायला फक्त 6ने मल्टिप्लाय करा, 6y इंटू 6y येणार आहे आणि 6 इंटू 4 हाऊ मच, 24, ते इथं लिहायचे. ओके, मग आता तेच केलं, 6ने मल्टिप्लाय केलं म्हणून या ठिकाणी प्लस 6ने केलंय ना, म्हणून या ठिकाणी प्लस 6 घ्यायचं. 6ने मल्टिप्लाय केलं काय आलं, 6y प्लस 24, मग ते इथे लिहिणार 6y प्लस 24 आहे, म्हणून इथे 24च्या खाली 24
अगेन सबट्रॅक्ट, मायनस मायनस होईल. या ठिकाणी प्लस मायनस गेट कॅन्सल, प्लस मायनस गेट कॅन्सल, इथे येईल 0 0. आता पहा यामध्ये खूपदा असं पण विचारतात क्वोशंट आणि रिमाइंडर. क्वोशंट म्हणजे वरचा असतो, रिमाइंडर म्हणजे खालचा असतो. तर यामध्ये क्वोशंट काय आहे इथे लिहायचं व्यवस्थित, QUOTIENT, क्वोशंट. क्वोशंट आला y+6, हा क्वोशंट असतो बा. ठीक आहे. आणि रिमाइंडर असेल 0 0. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपलं कंप्लीट झालेलं आहे. लक्षात एक्सप्लेनेशनचं. ठीक आहे, एका एक्झाम्पलने नाही लक्षात येणार. आता एक एक्झाम्पल झालं, तुम्हाला 5% लक्षात आलं, बरोबर आहे. आता मी अजून एक एक्झाम्पल घेतो आणि आणखीन एक एक्झाम्पल घेतलं का 100% तुमचं काय होणार, 25%. आणखीन एक एक्झाम्पल घेतलं 50%. अशा प्रकारे आणि नंतरचे 100%. असं होतंय. पहा, तुमचा पण ग्रास्पिंग पॉवर तसाच असतो. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. पहिला एक्झाम्पल फक्त पाहिलं, थोडंफार समजलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे p²चं हे. ओके, ते घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये मी इथे दाखवतो. p² + 7p. थोडंसं दूर दूर लिहित चाललं, यामध्ये सुटसुटीत काय फरक पडत नाही. ओके, आणि या ठिकाणी काय येणार, p+3. जे सुरुवातीला असतं ते आत घ्यायचं, जे नंतर येतं ते बाहेर ठेवायचं. ओके, आता कॉन्सन्ट्रेट. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. हे मी सर्व तुमच्या पुढे फक्त एवढंच ठेवतो. ओके, हां. मी आता पहिला विचार काय करणार, माझ्याकडे आहे p+3. ओके, या p+3 ला मला मल्टिप्लाय करायचं आणि पहिली टर्म काय, p², यामध्ये p² आणायचं. करा विचार करायला लागलो. विचार केल्यानंतर आम्हाला असं समजलं का सर या ठिकाणी काय घ्यावं लागेल, p म्हणजे p × p, p², p² आणि p × 3 थ्राईस p प्लस थ्राईस p असंच येईल ना. ठीक आहे, तर मग इथे लिहूया. ज्याने मल्टिप्लाय केलं ते क्वोशंटमध्ये येतं, म्हणजे इथे वर येतं, ते आलं p. ओके ओके, हां. इथे काय येणार, p² + थ्राईस p. हे सबट्रॅक्ट होतं, निगेटिव्ह साईन होईल, हे निगेटिव्ह साईन होईल की नाही होईल. पहिलं कधी पण कट होतं. 7 - 3 4p -5. ओके, पुन्हा हेच p+3 घेतलं. काय घेतलं, p+3. p+3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर पहिली पद काय, 4p येईल. तर या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग 4 × p 4p आणि 4 × 3 + 12. मग मी इथं या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय केलं ना, प्लस, मग या ठिकाणी येतं +4 क्वोशंटमध्ये. आणि या ठिकाणी काय येईल मग, 4p + 12. सबट्रॅक्शन. हे कट होणार, हे निगेटिव्ह ॲडिशन, -17. मग या ठिकाणी आता क्वोशंट काय आला, क्वोशंट आला p+4 आणि रिमाइंडर इज -17. सो सिंपल. आता येतोय ना कॉन्फिडन्स थोडा. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल इज डायरेक्ट लास्ट वन घेऊया, स्टार केलेलं, म्हणजे तुम्हाला आणखीन छान वाटेल का अवघड एक्झाम्पल आपण पाहिलं, एक्सप्लेन, म्हणजे तुम्हाला बाकीचे सोडवायला अजून सोपे जातील. ठीक आहे,
हां, तर मी काय घेणार आहे 4x⁴ मायनस 5x³ मायनस 7x + 1 डिवायडेड बाय 4x - 1. काही भ्यायचं नाही. एक्झाम्पल मोठं आहे पण खूप सोपं आहे. ओके, नाव 7 नंबरचं एक्झाम्पल सी. ओके, दिस वन इज अवर प्रॉब्लेम. जे सुरुवातीला होतं ते आतमध्ये घेतलं, जे डिवाइड करायचं ते बाहेर घेतलं. ठीक आहे. आपल्याला जसं समोर येईल, जसं दिसेल तसा विचार करायचा आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. अगोदर कितीही मोठी पाठीमागे कितीही मोठं असू द्या, हे कितीही मोठं असू द्या, याचा विचार करायचा नाही. सुरुवातीची जी टर्म आहे त्याचा विचार करायचा. काय 4x⁴. मग या ठिकाणी पहा 4x - 1 ला मल्टिप्लाय करणार आणि त्यानंतर आन्सर काय पाहिजे 4x⁴. आता पहा या ठिकाणी मल्टिप्लाय करताना 4x आहे आणि x⁴ यायला पाहिजे. म्हणजे इथं 4x ऑलरेडी आहे, फक्त x³ ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे मात्र तुम्ही 7 मध्ये पाहिलेलं आहे. व्यवस्थित समजून घ्या. x³ ने जर मल्टिप्लाय केलं 4x ला तर 4x⁴ येणार आणि x³ ने जर -1 ला केलं तर -x³ येणार. ठीक आहे. ओके, हे येतंय. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जो आपला कोशंट आहे तो काय असणार आहे x³. पहिलं जे येतं ते असतं की नाही x³. ठीक आहे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन काय x⁴ मायनस x³ असंच आहे ना. मग ते इथे लिहूया 4x⁴ मायनस x³. काय करतो आपण सबट्रॅक्शन करतो. हे साईन सबट्रॅक्ट होईल. हे सबट्रॅक्शन साईन आहे म्हणून हे पॉझिटिव्ह होईल. पहिलं नेहमी कटच होतं. काही केलं तरी ते पहिलं कट होणार. पॉझिटिव्ह आहे आणि हे निगेटिव्ह आहे म्हणजे डिफरन्स होणार, सबट्रॅक्शन होणार. 5 - 1 4. इथे येईल 4x³ आणि साईन हे बिगर नंबरचं म्हणजे निगेटिव्ह -7x + 1. ओके, आता पहा या ठिकाणी 4x - 1 आहे, मल्टिप्लाय करायचं आहे आणि या ठिकाणी फर्स्ट टर्म काय -4x³ आहे. तुम्ही हुशार झाला, तुम्ही 100% हे शुअरली सांगू शकता सर असं असं आहे. आता 4x ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर -4x³ येणार आहे. निगेटिव्ह साईन तर लागेलच. मल्टिप्लाय करताना 2 साईन शेजारी नको म्हणून आपण याला ब्रॅकेट करणार. जी पण टर्म असेल याला ब्रॅकेट का, कारण मल्टिप्लाय साईन आलं म्हणून इथे निगेटिव्ह साईन येणार. मग आता 4 आहे, x आहे x³ म्हणजे -x² ने मल्टिप्लाय करावं लागेल की नाही. म्हणजेच -x × 4x -4x³ येईल आणि -x² × -1 दॅट इज +x². -x² आहे की नाही. मग इथे जसंच्या तसं -x² लिहूया. -x². क्वोशंट येतोय आपला आणि खाली काय येणार, जे येणार ते लिहितोय -4x³ + x². आता पहा या ठिकाणी थोडासा विचार करा आणि विचार करण्यासारखंच आहे. काय आहे की अरे x² ची पहा मी इथे असं लिहिलं +x², पण हे इथे x ची टर्म आहे, वर येते x ची टर्म आहे आणि x² आहे. त्यामुळे हे आपल्याला या ठिकाणी काय होणार नाही, असं लिहून चालणार नाही. मग कसं लिहायचं, असं लिहिता येणार नाही कारण ही x ची टर्म आहे, x² आहे. लाईक टर्म मध्येच ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होते. लाईक टर्म म्हणजे इथे x² पाहिजे होतं आणि x² आहे, x² ची टर्म आहे कवर नाही. मग काय करायचं, सिंपल, हे जे +x² आहे ना, हे इथं न लिहिता याला मी सेपरेट लिहितो x². ठीक आहे. ओके, घेताना मात्र आपल्याला ते त्या पद्धतीने घ्यायचे. आता
या ठिकाणी सबट्रॅक्शन करताना हे पॉझिटिव्ह होईल, बरोबर. इथे काहीच नाही, इथे हे निगेटिव्ह होईल. पहिलं नेहमी कटच होईल. आता अगोदर एक्स स्क्वेअर, एक्स पेक्षा मोठी टर्म म्हणजे एक्सचा पॉवर 1 आहे, इथे 2 आहे नाही, मग हा टर्म अगोदर घ्यायचं. हे अगोदर लिहिलं तरी चालतं. म्हणजे या ठिकाणी मी काय करतो, निगेटिव्ह एक्स स्क्वेअरला अगोदर घेतो, नंतर निगेटिव्ह 7x प्लस 1 हे आपलं टर्म. आता खूपदा पहा तुम्ही या ठिकाणी हे निगेटिव्ह 7x प्लस 1 सुद्धा सेपरेट लिहू शकता. म्हणजे कसं, तुमच्या जर हे लक्षात नसून आलं, अरे एक्स स्क्वेअर आहे, पण आता म्हणजे हे निगेटिव्ह 7x प्लस 1 थोडंसं इकडे लिहायचं आणि इथे फक्त हे ठेवायचं, काय म्हणतो आपण, स्पेस ठेवायचा. पण त्यापेक्षा तुम्हाला बेटर वे हेच असं लक्षात ठेवायला, फक्त एक्स स्क्वेअरची टर्म ही मोठी म्हणजे पॉवर मोठा आहे याचा, त्यामुळे मी एक्स स्क्वेअर हे टर्म सुरुवातीला घेतली, नंतर 7x घेतला आणि नंतर 1 घेतला. ठीक आहे. आता ॲज युज्युअल पुन्हा इथे काय आहे, इकडे आपल्याला आन्सर पाहिजे निगेटिव्ह एक्स स्क्वेअर, आणि इकडे काय आहे 4x मायनस 1, असंच आहे की नाही. ओके. आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे, नीट लक्ष द्या. आता पहा या ठिकाणी 4x आहे आणि या ठिकाणी एक्स स्क्वेअरच आहे, म्हणजे आता मल्टिप्लाय कितीने करावं लागेल, म्हणजे काय येईल. आता या ठिकाणी डोकं लावावं लागतं, जास्त नाही, थोडंसं, आणि एकदम सोपं असतं. आता मी काय करतो पहा, या 4xला मी कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे, निगेटिव्ह एक्स स्क्वेअर. तर पहा मला इथे एक्स आहे, म्हणजे एक्सने तर मल्टिप्लाय करावं लागणार आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर येईल. मी जर निगेटिव्ह घेतलं तर निगेटिव्ह एक्स स्क्वेअर तर होणार आहे, पण हे 4 येणार आहेत ना, म्हणजे याचं जर मल्टिप्लिकेशन काय होणार, निगेटिव्ह 4x स्क्वेअर होणार. पण याला जर डिवायडेड बाय 4 केलं तर 4ला 4 कट होतात आणि x इंटू एक्स निगेटिव्ह एक्स स्क्वेअर येतं. आता या ठिकाणी एक्सच लागतो आणि इथे 4 एक्स्ट्रा आहे. आपल्याला इथे 4 लागत होता, अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये इथे 4 होतं आणि इथे 4 होतं, म्हणून काही डिवाइड घ्यावा लागला नाही. इथे 4 होता कोएफिशियंट, इथे 4 होता, त्यामुळे डिवाइड काही घेतलं नाही. इथे मात्र 4 आहे, पण इथे 4 आहे का, नाही, म्हणून डिवाइड घ्यावं लागतं. ते कसं घ्यायचं ते नीट समजून घ्या. आता ते घेताना मी काय करणार, निगेटिव्ह तर लागेल, एक्स तर लागेल, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 4, आणि मग त्याचं मल्टिप्लिकेशन इथे दाखवल्याप्रमाणे. आता काय होणार, याचं मल्टिप्लिकेशन येईल निगेटिव्ह एक्स स्क्वेअर, कारण 4ला 4 गेट कॅन्सल, एक्स इंटू एक्स निगेटिव्ह एक्स स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन राहिला तर ह्याचं निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह एक्स अपॉन 4. मग आता लिहा, हे आली क्वोशंट. आपला क्वोशंट लिहितो निगेटिव्ह एक्स अपॉन 4. इथे काय येईल ते लिहा, निगेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस एक्स अपॉन 4. सबट्रॅक्शन करताना हे प्लस होईल, हे मायनस होईल, हे कटच होत असतं. आता हे पहा, हे कसं लिहायचं, आता ह्याचा मी इथे दाखवतो पहा. काय, निगेटिव्ह 7x निगेटिव्ह एक्स अपॉन 4. हेच मी अशा पद्धतीने एक्सला कॉमन काढलं, निगेटिव्ह 7 निगेटिव्ह 1 अपॉन 4 आणि एक्स बाहेर, यामधून एक्स बाहेर काढला. आता 4 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे, म्हणजेच आपण काय करणार, त्यांचा बेस सेम करणार. बेस 4 करण्यासाठी इथे काय येईल 28 निगेटिव्ह 28 निगेटिव्ह 1/4 आणि हे एक्स, आणि दॅट इज इक्वल टू निगेटिव्ह 29 अपॉन 4x. हे किती आलं, याला स्टार केलेला होता, त्यामुळेच हे थोडंसं टफ एक्झाम्पल होतं, म्हणून याला स्टार केला होता. जास्त टेन्शन घेऊ नका, फक्त समजून घ्या. निगेटिव्ह 29/4x आणि प्लस 1. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करणार, पुन्हा 4x मायनस 1 मल्टिप्लाय
अशी टर्म पाहिजे का ज्याच्यामुळे आन्सर काय येणार निगेटिव्ह 29/4x अशी टर्म पाहिजे. मग आता काय येणार तुम्ही विचार करायचा आणि मी व्यवस्थित सांगायचं. आता पहा या ठिकाणी एक्स आहे, या ठिकाणी एक्स आहे, एक्स आहे ना, म्हणजे एक्स ची टर्म आता येणार नाही कारण इथे ऑलरेडी एक्स आहे, इथे एक्स आहे, म्हणजे एक्स ची टर्म कॅन्सल झाली. आता मल्टिप्लिकेशन फक्त 4 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 29/4 येतं. हेच अगोदर पहा. हे जर पाहायचं असेल तर याचा आन्सर येणार आहे आपल्याला 29/16 ने मल्टिप्लाय केलं तर 4 1 जा 4, 4 4 जा 4, 16 दॅट इज 29/4 येतं. आणि फक्त इथे निगेटिव्ह साईन आहे म्हणून इथे काय येईल निगेटिव्ह. ओके, म्हणजे निगेटिव्ह आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय कशाने करायचं आहे नीट पहा. निगेटिव्ह 29/16. ओके, आता पहा यांनी याला मल्टिप्लाय केलं 29/4x येणार जे इथं आपण केलंय पहा, जे मी आता डिलीट केलं. हा ओके, नाव इंटू म्हणजे आता हे प्लस होणार का कारण हे निगेटिव्ह आणि हे निगेटिव्ह 1 हे येणार 29/16. मग आता हे लिहा काय आलं क्वेश्चन आपला हा वर येत होतो निगेटिव्ह 29/16. इथे काय निगेटिव्ह 29/4x प्लस 29/16. सबट्रॅक्शन करताना हे पॉझिटिव्ह होईल, हे निगेटिव्ह होईल, हे कटच होईल. आता हे काय होईल तर हे काय करायचं सिंपल इथे दाखवता या चौकोनात दाखवतो. इथे वर पहा काय 1 मायनस 29/16. मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 16 मायनस 29/16 किती 29 आणि 16 निगेटिव्ह 13/16 दॅट इज निगेटिव्ह 13/16. इथे आलं निगेटिव्ह 13/16. हे आलं रिमाइंडर आणि क्वोशंट काय आहे हा आला क्वोशंट x³ मायनस x² मायनस x/4 मायनस 29/16. आता पहा मी काय केले दोन सोपे एक्झाम्पल घेतले आणि एक टफ एक्झाम्पल घेतला. शेवटच्या एक्झाम्पलचं एवढं टेन्शन घेऊ नका. हे जे एक्झाम्पल घेतलं हे फक्त तुम्हाला एक आपल्या बुकमध्ये आहे आणि थोडंसं टफ पण तुमच्या लक्षात यावं त्यासाठी. आता फक्त माझं एवढं एक सांगणं आहे का जे राहिलेले एक्झाम्पल आहेत हे तर मी पुढच्या याच्यात घेईल पण 6 नंबरला स्टार केलेलं आहे. 6 राहिला, 5 राहिला, 4 राहिला, 3 राहिला, म्हणजे 4 एक्झाम्पल राहिलेले आहेत. याचा ट्राय तुम्ही करायचा. ट्राय नाही करता तुम्ही व्यवस्थितपणे ट्राय करा आणि जर तुम्हाला काही शंका वाटली काही प्रॉब्लेम वाटला त्यामध्ये तर तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर माहीतच आहे, आपल्या ग्रुपवर आहे, मला व्हॉट्सअप करून त्याबद्दल विचारा. ठीक आहे. पण मला शुअर असं वाटतं का तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्हाला अडचणी लक्षात येतील. अडचणी लक्षात आल्या तर मग ते आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जातं. कुणीही आळस करायचा नाही. झालेलं पुन्हा पुन्हा पहा. त्यासाठीच मी रेकॉर्डिंग पाठवतो का तुम्हाला ते पुन्हा पुन्हा दिसावं आणि पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने उदाहरण सोडवणार. तसं नेक्स्ट एपिसोडमध्ये मी काय करणार हेच उदाहरण राहिलेले सोडवणार आणि तुम्हाला ते मग चेक करायचे. ठीक आहे. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ ज्यावेळेस टाकले जातील त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. कदाचित व्हॉट्सअपवर कधी कधी पाहिलं जात नाही तर मग काय होतं नोटिफिकेशन येतं. ठीक आहे. आज आपण इथे थांबूया.